चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये. सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण एक वाटी बेसन पीठ घेणार आहोत आणि बेसन पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे. थोडासा मी इथे पाव चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि किंचितशी अशी हळद टाकलेली आहे. किंचित असा हिंग टाकलेला आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ देखील टाकू शकता किंवा मग फक्त बेसन पीठ देखील टाकू शकता. तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण 3 ते 4 मिनिटांसाठी ह्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण खूपच घट्टही नाही करायचं आणि खूप पातळ देखील करायचं नाही. तर तुम्ही बघू शकता मी ह्या पद्धतीने हे मिश्रण तयार केलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया. तर मी याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहे आणि याची पेस्ट बनवलेली आहे. 2 कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहे. तर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेऊया. थोडासा ओवा आपल्याला हातावर चोळून टाकायचा आहे आणि हे आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हळद आणि मसाला खूप कमी प्रमाणात वापरलेला आहे. हळद आणि मसाला जास्त प्रमाणात टाकल्यास भाज्यांना खूप डार्क कलर येतो. तर तुम्ही इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला आता ह्या मिश्रणामध्ये 1 चमचा गरम तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण सोड्याचा जरा देखील वापर केलेला नाही आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये हे भजे सोडून घ्यायचे आहे. आता आपल्याला 2 मिनिटे हे भजे तेलामध्ये असेच ठेवायचे आहे आणि 2 मिनिटांनंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडनी छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे. तर मस्त आपली अशी गरमागरम कांदा भजी तयार झालेली आहे आणि त्याला कलर देखील खूप छान आलेला आहे. तर आता आपण हे भजे प्लेटमध्ये काढून घेऊया. याच्यासोबत मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहे आणि चवीला देखील खूप छान असे अप्रतिम असे भजे हे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तर नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.